अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा युद्धाची तीव्र धमकी दिलेली आहे। बुधवारपर्यंत करार करा अन्यथा पुन्हा बॉम्ब पडतील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट युद्धाची धमकी देत म्हटलंय। अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांसाठी युद्धविराम झालेला आहे, मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाची मुदत संपण्याआधीच इराणला पुन्हा एकदा इशारा दिलाय। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व देशांसाठी खुली केलेली होती, मात्र ती पुन्हा एकदा आता बंद करण्यात आलेली आहे। शुक्रवारी सामुद्रधुनी खुली करण्यात आलेली होती, परंतु आता या सागरी मार्गांवर निर्बंध लादले गेलेले आहेत। जोपर्यंत अमेरिका आपल्या बंदरांवरील नाकाबंदी उठवत नाही तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधनं जाऊ दिलं जाणार नाही अशी आक्रमक भूमिका इराणनं घेतली आहे। इराणनं काय म्हटलंय आपण बघतो आहोत। होर्मुझची सामुद्रधुनी सशस्त्र दलांच्या नियंत्रणात आहे। अमेरिकेशी वाटाघाटी केल्यानंतर परवानगी दिली गेली होती, मात्र अमेरिकेनं आपली आश्वासनं पाळलेली नाहीत। नाकाबंदीच्या नावाखाली जहाजांवरची पकड घट्ट केली गेली। आम्ही सामुद्रधुनी खुली करण्याचे संकेत दिलेले होते, मात्र अमेरिकेच्या भूमिकेनंतर आम्ही निर्णय बदलला। हे शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन आहे। जोपर्यंत अमेरिका बंदरांवरील नाकाबंदी उठवत नाही तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधनं जाऊ देणार नाही। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी असं आवाहन ब्रिटिश परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी केलेलं आहे। आपण एका महत्त्वाच्या राजनैतिक टप्प्यावर आहोत जिथं आता युद्धविराम लागू करण्यात आलाय, मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं होणारी सामान्य वाहतूक अद्याप पुन्हा सुरू झालेली नाही। युद्धविरामाचं चिरस्थायी शांततेत रूपांतर करणं आवश्यक आहे आणि हा जलमार्ग जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असं ब्रिटिश परराष्ट्र मंत्र्यांनी तुर्कीमधल्या एका कार्यक्रमात म्हटलंय। ट्रम्प एका तासात 7 वेळेला खोटं बोलले अशी पोस्ट इराणचे नेते मोहम्मद बाकेर गलिबाफ यांनी केलेली आहे। ट्रम्प यांचे 7ही दावे इराणनं फेटाळले आणि या अशा दाव्यांमुळे अमेरिकेला युद्ध जिंकण्यास मदत झालेली नाही आणि वाटाघाटींमध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार नाही असं गलिबाफ यांनी ठणकावलंय। माध्यमांद्वारे लोकांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत आहेत, परंतु इराणची जनता यामुळे प्रभावित होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। भारतासह जगभरातल्या एअरलाइन्सना आता मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण तब्बल 50 दिवसांनंतर इराणचं हवाई क्षेत्र अंशतः खुलं करण्यात आलेलं आहे। युद्धाच्या काळात इराणनं आपलं हवाई क्षेत्र बंद केलेलं होतं, त्यामुळे इराणच्या हवाई क्षेत्रातनं जाण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक विमानाला परवानगी नव्हती। मात्र आता तब्बल 50 दिवसांनंतर इराणनं आपलं हवाई क्षेत्र अंशतः खुलं केलंय। इराणच्या सिव्हिल एव्हिएशन प्राधिकरणानं सांगितलंय की आता इराणच्या पूर्व भागातनं जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि यामुळे भारतासह जगभरातल्या एअरलाइन्सना मोठा दिलासा मिळालाय। इराणनं विमानसेवा सुरू केलेली असली तरी इंटरनेट मात्र अजूनही बंदच आहे। इंटरनेट मॉनिटरिंग संस्था नेटब्लॉक्सच्या मते देशात डिजिटल ब्लॅकआउटला आता 50 दिवस पूर्ण झालेत, म्हणजेच जवळपास 7 आठवड्यांपासून लोक जागतिक इंटरनेटपासून दूर आहेत आणि याचा लोकांच्या कामकाजावर आणि संपर्कावर आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालाय। त्यामुळे आता आगामी काळात इराणकडनं इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय कदाचित घेतला जाऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।